बाळांनो, आपण जोडाक्षरे कशाला म्हणतात ते शिकलो. परत अर्धी अक्षरे कसं लिहायचं ते पण पाहिलो आहोत. तसंच अर्ध्या अक्षरांना या हे अक्षर कसं जोडायचं ते पण पाहिलो. आज आपल्याला एक अक्षर 2 वेळा येऊन तयार होणारी जोडाक्षरे पाहिजेत. आता इकडे पहा बाळांनो, हा शब्द तुम्हाला सर्वांनाच वाचता येतो. हा शब्द वाचा. काय आहे? क. या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे बाळांनो? प आहे. आता या शब्दाला मी आणखी एक प जोडला तर कसं वाचायचं ते पहा. इकडे बघा. आहे काय हे? क. आणि हा कोणता प आहे रे? अर्धा प आहे ना. आणि ह्याच प ला आणखी एक प जोडली मी. आता हे कसं वाचायचं? आता इथं कसं झालंय? कपच आहे का हा शब्द? आता नाही, त्या प ला प जोडलेलं आहे. मग कसं वाचायचं? कप प कप कप प. कसं वाचायचं? कप प. फरक समजते? कप हा काय आहे? कप. हा शब्द कसा आहे? कप्प. आणि हा शब्द कसा वाचायचा पहा आता. ह्या प ला आची मात्रा दिलं तर कसं होईल? कप पा. कसं आहे? कप पा. म्हणजे हा प कसं आहे? अर्धा. आणि त्याला काय जोडायचंय? पा. पूर्ण अक्षर जे आले मात्रा सहित ते जोडायचं बाळांनो अर्ध्या अक्षराला. आता इथं पहा, इथं अर्धा अक्षर काय आहे? क आहे. आणि त्याला काय जोडलं? का. मग कसं बोलणार? का. आता हा शब्द वाचा बाळांनो. इकडे बघा. हा शब्द काय? ढग. काय आहे? ढग. आता ह्या ढग मध्ये आपण क ला आणखी एक क जोडले. काय होईल मग? धक्क. कसं होतंय? आता ह्या क ला आपण अर्ध्या क ला पूर्ण क जोडलो है ना. जोड अक्षर बनलं हे. मग आवाज काय झाला? धक. आता हा शब्द वाचा बाळांनो. कसं वाचायचं? धक्का. आता हा शब्द वाचता येईल का बाळांनो? इकडे पहा. इथं पहा. काय आहे? चक. आणि हा काय आहे? चक्क. जोर पडल्यासारखं वाटतोय का नाही? चक्क. आता हे वाचा. आणि हा काय झाला रे? काय झाला? चक्की. समजते? हा समजते. आता केव्हाही पण इथं पण पहा बाळांनो. आता हा शब्द काय? गप. आणि इकडं काय? गप्पा. अर्धा अक्षर कोणतं केलं? प. आणि त्याला कोणतं? पा जोडलेलं आहे ते पाहायचं. अर्धा अक्षर ह्याच्यामध्ये काय आहे? ट. त्याला काय जोडलो? टा. मग ट अर्ध म्हणायचं, लगेच त्याला टा जोडायचं. पट्टा. तिथं जीभ लिहिली बघा. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. तिथं आपण अर्ध्या अक्षराची जीभ लिहिली ना, तिथं लगेच जे पूर्ण अक्षर जोडलेलं आहे त्याच्या मात्रेसहित जोडायचं. असं नुसतं प जोडायचं का बाळांनो? आता इथं प आहे त्याला प जोडायचं का नाही? प ला काय जोडलेलं आहे? पा जोडलेलं आहे. मग पा सहित वाचायचं. आणि इकडलं पण अगोदरचे अक्षराचं टप पा. आता इथं पहा बाळांनो. इथं काय आहे? ब आहे. आहे ना. ब अर्ध ब आहे. आणि ब ला काय जोडलेलं आहे? बी जोडलेलं आहे. मग वाचायचं रब बी. लगेच रब बी. पाठीमाग लगेच त्याचा आवाज काढायचा. आता इथं बघा. हे काय आहे? दिल्ली. बघा वाचता येईल ना तुम्हाला? ल अर्ध आणि त्याला लगेच काय जोडलेलं आहे? ली. मग लगेच पूर्ण दिल्ली. कसं वाचायचंय? दिल्ली. आता बघा इथं ल जोडलेलं नाहीये. दोन्ही आवाजात फरक बघा. हे कसं वाचायचं? दिली. आपण म्हणतो ना पेन दिली, वही दिली. का दिल्ली म्हणतो का? नाही. आणि आपल्या भारत देशाची राजधानी कोणती आहे? दिल्ली. आवाज कसा होलाय? जोर पडलाय ना. जिथं जोड अक्षर असतं तिथं जोर पडतो ना बाळांनो.
दिल्ली जोर देऊन म्हणावं लागते. आता इथं पहा, आपण काही भाजीपाला ते काय म्हणतो, वीक म्हणतो. आणि इथंच आता त्या कलाच काय जोडलेलं आहे, की जोडलेले. काय जोडले, की जोडले. मग ते पाहायचं बाळांनो. मग कसं होणार, विक्की. बघा, अर्ध असल्याला ना तोंडात अर्धच असल्यासारखं होतंय. आणि ज्याला पूर्ण जोडलेलं अक्षर आहे ते जोडायचं आणि बाहेर काढ म्हणायचं, विक्की. लगेच जमल. आता हा शब्द वाचून पहा बाळा. कसं होईल, मम्मी. मग अर्थ म्हणायचं त्याला काय जोडलंय, मम्मी. रक्कम. वाचता येऊ लागलं, लक्षात आलं ना. कोण वाचून दाखवतय, दाखवते आरोही. बरं वाच. दोन्ही शब्द असं वाचायचे तुला, गप गप्पा. बघा जोडल्यानंतर आवाजात काय फरक पडतो ते तुम्हाला समजून घ्यायचे. इकडे पहा का, असं वाचायचे, गप गप्पा, पट पट्टा. इथं जोडलेलं आहे का पण ट नाही. मग इथं अर्धा ट आहे, त्याला काय जोडला, टा जोडलेले. असं वाचायचे. वाच म्हणजे हे वाचते वेळेस तुम्हाला त्या आवाजात काय फरक पडतो ते समजते, म्हणून असं वाचायचे आपल्याला. ओके, वाच बघ. गप गप गप्पा, पट पट्टा, शाबास. टप टप्पा, घट घट्टा, घट्ट आहे ते, घट्ट. आची मात्र आहे का, मग मग्गा, मक्का. कट कट्टा, आड अड्डा. शाबास. सिट डाऊन. हा बाळांनो, तुम्हाला समजलं का, फरक समजतोय. आणखी एक लक्षात आलं का तुम्हाला बाळांनो. बघा इथं ही अर्ध ट आहे, इथं पण अर्ध ट आहे. हा, इथं अर्ध्या ट ला टा जोडलेला आहे, इथं ट जोडलेले. बघा इथं असं आडवं लिहिलेलं आहे आणि इथं कसं लिहिले रे, उभे लिहिलेले. म्हणजे जोड अक्षरे आपल्याला उभी पण लिहिता येतात आणि आडवं पण लिहिता येतात. हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबरच आहे. चुकीचं आहे का हे, नाही. या पण पद्धतीने लिहितात आणि या पण पद्धतीने लिहितात. याप्रमाणे पण लिहितात आणि याप्रमाणे पण लिहितात. समजलंय बाळांनो. आता इकडली लाईन कोण वाचेल, कोण वाचतंय, प्रियंका, श्रद्धा. बघा हे जोड अक्षर जोडल्यानंतर अर्धा अक्षराला पण तेच अर्धा अक्षर जोडले, त्यांच्या आवाजात पण फरक पडतो बाळांनो आणि त्यांच्या अर्थामध्ये सुद्धा फरक पडतो. म्हणून समजून घेऊन वाचायचंय, ऐकायचंय व्यवस्थित. तर वाच बाळा. साल सल्ला, आप अप्पा, लब लब्बी, विक विक्की, शिक शिक्का, दिल्ली दिल्ली. बघा इथं कसं आहे, दिली, आणि इथं कसं आहे, दिल्ली. पर पला, पल्ला. पल्ला. कसं आहे, पल्ला. समजलं बाळांनो. दोन सारखी अक्षरे जोडल्यानंतर त्यांचा आवाज कसं काढायचा ते समजलं ना. हो मॅम. आणि तेच अक्षर न जोडण्यात ते लिहिलेलं आहे. आता इथं बघा, घट घट्ट, घट्ट आहे. आवाजात काय फरक होतो ते समजायले बाळांनो. यांच्या अर्थामध्ये सुद्धा फरक असतो. घट होणे म्हणजे काय होणे, कमी होणे. घट्ट म्हणजे तूप घट्ट झालं, तेल घट्ट झालं म्हणतात ना, हो ते घट्ट शब्द आहे. आता हे मी हिंदी शब्द घेतलेत काही तुम्हाला समजावं म्हणून. समजलं का बाळांनो. मग हो मॅम. आता तुम्ही काय करायची, 2 लाईनची वही काढायची. 2 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व लिहायचं. पण लिहायचं कसं बाळांनो, लिहा मग.